शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे। सध्या लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी आता शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। आपण पाहतोय मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे या सगळ्या नेत्यांचं शिष्टमंडळ सध्या जालन्याच्या वडीगोद्री गावामध्ये दाखल झालेलं आहे। आपण पाहतोय लक्ष्मण हाके यांचं गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। आजच्या त्यांच्या उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि आज शिष्टमंडळ चर्चा लक्ष्मण हाके यांच्या सोबत करणार आहे। दरम्यान 2 मागण्याच्या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याची माहिती स्वतः लक्ष्मण हाके यांनी दिलेली होती आणि उर्वरित 2 मागण्यांचा विचार आता सरकारच्या मार्फत केला जातो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आणि आता शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे आणि त्यामुळे गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुटणार का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। त्याआधी शुक्रवारी ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केलेली होती। ओबीसी नेत्यांसोबत ही चर्चा पार पडलेली होती आणि त्या बैठकीमध्ये वेळ लागेल तर पत्र येतं आपलं त्यांना म्हटलं पत्र देऊ किंवा सोडू असं सोडायचं म्हटलं असं नका सोडू
चर्चा काय झाली कळालं ना काम हो हो पॉझिटिव्ह झालेले सगळे आहेत बाकीच्या ज्या गोष्टी त्या किरकोळ छोट्या मोठ्या याच्या गोष्टीच्या केलेल्या आहेत फक्त महत्त्वाचं सर्व पक्ष या संदर्भात करून दिलं त्याच्यानंतर अजून मग सगळ्याचे गट वेगवेगळे बोलतात त्या बाबतीमध्ये कारण असं सगळ्या पक्षाकडे बैठक घेऊन पॉझिटिव्ह झालेला काही अडचण नाही